मी तुम्हाला घेऊन चालली आहे माझ्या बरोबर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला। तर चला बघूया। आता हा एकदम अचानक आणि ऑन द स्पॉट वाला प्लॅन आहे। आम्हाला बिलकुलच नाही माहित की चरण स्पर्श मिळेल की नाही बाप्पाचा, कारण का लास्ट 2 डेज बाकी आहेत आणि गर्दी आउट ऑफ कंट्रोल झाली आहे। आणि वरनं मी पहिल्यांदा आली आहे इथे, मग काहीतरी चांगलंच होईल। गणपती बाप्पा मोरया। जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो ना, तर एकाने सांगितलं की एक मील आहे तिकडून तुम्ही जा तर पटकन दर्शन तुमचं होऊ शकतं, पण परत काय गॅरंटी नाही की चरण स्पर्श होईल की नाही। त्या लाईनशी ना आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण का आम्ही रेडी होतो। 2 तास काय 3 तास पण आम्ही उभे राहू शकता यार। आणि वरनं लोक कसले पॅनिक करत होते, कारण का त्यांनी त्यांच्या ऑफिशियल पेज वरती टाकलं होतं की असं असं दर्शन बंद होणार आहे करून। आम्ही तर 2 तास तर होतो यार लाईन मध्ये, पण काय समजत नाही। एकदा आपण बाप्पाला बघतो ना तर सगळं पेन गायब होतं। तुम्ही पण पटकन दर्शन करून घ्या। गणपती बाप्पा मोरया। अरे मलाच ना समजलं की कसं हे दर्शन झालं, म्हणजे यू फटाक से। आणि बाहेर ना असे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला बाप्पाचे प्रसाद मिळेल, कुंकू मिळेल। आणि पूर्ण दिवस ना आम्ही काहीच खाल्लं पिलं नव्हतं, म्हणजे आज स्टॉल्स तर होते यार, पण आम्ही डिसाईड केलं होतं की बाप्पाच्या दर्शन नंतरच आम्ही काय खाऊ पिऊ। कसलं बरं वाटलं यार पेटूला, म्हणजे छानच हा फर्स्ट टाइम वाला एक्सपिरियन्स होता। गणपती बाप्पा मोरया। लालबागच्या राजाचा विजय असो।